गॉड ब्लेस यू सर्वांना. मी हिच्या पप्पाच्या शर्टला आणि पॅन्टला छान अशी प्रेस मारून घेतली आणि हिचे पप्पा आल्याच्या नंतर आम्ही तिघांनी केली तयारी आणि आम्ही निघलो गावाकडे जाण्यासाठी. जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला भेटला या गायांचा गोडका. ह्या गाया किती हॉर्न वाजवलं तरी काही साईडले होत नव्हते. मग भाऊनं आम्हाला साईडले करून दिलं. मग आम्ही निघालो घराकडे. मग आम्ही फायनली आलो आमच्या गावाला. आल्या आल्या सगळे कामाची जबाबदारी घेतली आणि सगळं छान असं नीट करून घेतलं बेडशीटा, कारण आमच्याकडे येणार होते पाहुणे मंडळी म्हणून त्याची सगळी जिम्मेदारी माझ्याकडे होती. मग नंतर बनवला पोहा. पोहा पहा किती सुंदर दिसत आहे. पोहा बनवल्याच्या नंतर माझा भाऊ बनवत आहे चाय. म्हणते मी बनवतो बादशाही चाय. म्हणते ठीक आहे म्हणलं. मग माझ्या मावशीनं भिजवून घेतली कणिक. सगळी कणिक मिळवून आम्ही 2-3 चुली मांडून आम्ही बनवून टाकल्या पोळ्या. चुलीवरच्याच पोळ्या बनवल्या आणि नंतर फायनली जिम्मेदारी भाजीची माझ्याचकडे आली. मग मी भाजी बनवून घेतली. कोणताही कार्यक्रम म्हणलं का खूप साऱ्या कामाचा राडा पडते, खूप त्रास येते घरातल्या लोकांना. बाप्पा कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर मग मी चिकनची भाजी बनवून दिली. छान कलर आला. नंतर घेतलं वंदना करासाठी. पूर्ण पाहुणे मंडळी जमल्या. सगळ्या जणांनी मिळून वंदना घेतली आणि उपासक उपासिका यांचे छान असं मानपानाचा कार्यक्रम सुरू झाला. कपड्यांचा चढाव, त्यांच्या पायधुनी, सगळा कार्यक्रम सुरू झाला. नंतर फायनली आली जेवण करण्याची वेळ. मग सगळेजण छान नीट जेवण करे आणि पप्पा जेवण करून निघाले गावाला. आम्ही बी कारमध्ये सायंकाळी गावाला भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये.